आशेगाव पूर्णा जिल्हा अमरावती येथील अनाथपिंडक बुद्ध विहारात खासदार बळवंतजी वानखेडे यांचे हस्ते बुद्ध मूर्तीच्या जागेचे भूमिपूजन व बळवंतभाऊ वानखेडे नवनिर्वाचित खासदार यांचा भव्य नागरी सत्कार व सोबतच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडत आहे। या दिलीप भाऊ तुम्ही चला खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे सुरू आहे। अनाथपिंडक आशेगाव येथे माननीय खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। वृक्षारोपण आणि भूमिपूजन भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन समारंभ आजी हात आम्ही लावते का? ठीक आहे हां ठीक आहे तुम्हाला लावतो कॅमेऱ्याकडे बघा। भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन दरवर्षी मोठा कार्यक्रम घेतो माननीय खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्या हस्ते अनाथपिंडक विहार आशेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे। परिसरातील समस्त नागरिक भंतेजी बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित आहेत। कम्फर्टेबल असला पाहिजे असं तयार करू आता मूर्ती समजा मागे राहील स्टेज समोर राहील नाही सारखेच राहील या साईडला इकडे स्टेज राहील इकडे मूर्ती राहील मग ते चारही बाजूला व्यवस्थित दिसणार रोडवर
हे घेऊ आपण फाउंडेशन 7 1 फूट राहील 10 बाय 10 नाही 10 बाय 10 मग त्याच्यावर करू ना. संजय सरवटकर हे माननीय खासदार बळवंतरावजी वानखेडे यांच्या नागरी सत्कारांचे तसेच कार्यकर्ते यांच्या सत्कार समारंभाचे संचालन करीत आहेत. यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमला आहात. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. तर आजच्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय भाऊसाहेब सरकटे हे आपण स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमंत्री आपल्या अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखेडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच कारगिलच्या युद्धात ज्यांनी पराक्रम गाजवला असे कॅप्टन कमलेशवरती दाभाडे यांचा सुद्धा आपण सत्कार घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर भिक्खू सुद्धा स्थानापन्न झालेला आहे. बाहेर जायचं आहे. आपल्याला त्यांनी वेळ दिला त्यामुळं आपण सर्वप्रथम आपण सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सत्काराच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमंत्री लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखेडे यांचा सत्कार अनाथ या वतीने त्यांच्या संघ व कार्यकर्ते असे त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या प्रसंगी बौद्ध धम्माच्या चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, आपलं योगदान दिलं, त्या कार्यकर्त्यांचा सत्कार होत आहे. आणि संपूर्ण नागरी सत्कार समस्त नागरिकांच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार माननीय बळवंतजी वानखेडे यांचा नागरी सत्कार ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. अनाथपिंडक विहार आशेगाव पूर्णा या ठिकाणी माननीय खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांचा नागरी सत्कार ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यकर्ते यांच्या वतीने खासदार बळवंतराव वानखेडे यांचा सत्कार होणार आहे. निवासियांना आणि त्यांना विनंती करेल की त्यांनी भाऊंचा सत्कार करावा.
आमचं यूट्यूब चॅनल आहे.